इंद्रधनुच्या रंगांचा स्वप्नांचा माझा गाव, इंद्रधनुच्या रंगांचा स्वप्नांचा माझा गाव, शोध अस्तित्वाचा घेत मी मनाचा घेते ठाव. उंच उंच स्वप्नांचा हिंदोळा माझा अवकाशास भिडे, उंच उंच स्वप्नांचा हिंदोळा माझा अवकाशास भिडे. कोश फाडूनी जगण्याचा धडपडीत यशस्वी माझे जिने, कोश फाडूनी जगण्याच्या धडपडीत यशस्वी माझे जिणे. श्रोते हो, ही कविता एका स्वप्नाळू डोळ्यांच्या तरुण मुलीची वाटते ना ऐकताना. कदाचित जेव्हा त्या मुलीने ही कविता कागदावर उमटवली तेव्हा ती नक्कीच स्वप्नाळू असणार. पण ही स्वप्न त्या मुलीला सत्यात उतरवता आली आणि हा प्रवास खरं तर खूप इंटरेस्टिंग होता. या कवितेपासून सुरू झालेला हा प्रवास एका यशस्वी उद्योजिकेत परिवर्तित होईपर्यंतचा असा निरंतर सुरू आहे. पण या प्रवासाला खूप वळणवाटा, खूप कंगोरे आहेत आणि म्हणूनच मैत्रिणी श्रोते हो, आज श्रोत्यांच्या भेटीला आम्ही यशस्वी उद्योजिका ज्यांना ब्रँड गुरु म्हटलं जातं त्या जान्हवी राऊळ यांना आपल्या भेटीला आम्ही घेऊन आलेलो आहोत. जान्हवी ताई, आमच्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. नमस्कार मैत्रिणी श्रोते हो, जान्हवी राऊळ यांनी रहेजा स्कूल ऑफ आर्ट्स मधून बॅचलर ऑफ कमर्शियल आर्ट्स हा डिप्लोमा केला, ग्राफिक्सचा एक डिप्लोमा कोर्स केला आणि मग त्यानंतर स्वतःची जाहिरात कंपनी सुरू केली. त्या कंपनीला आता 9 वर्ष झालेली आहेत. मधल्या काळात ब्रँड गुरु नावाचं हे त्यांचं अतिशय बहुचर्चित असं पुस्तकही आलं. त्या पुस्तकाची एक मोठी कहाणी आहे आणि त्यांना आतापर्यंतच्या या प्रवासात अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत. ते पुरस्कार जर मी आता वाचून दाखवायचं ठरवलं तर या मुलाखतीची वेळ संपून जाईल, इतके ते पुरस्कार आहेत. युवक बिरादरी भारत दिव्य पुरस्कार, महाराष्ट्राची पहिली महिला ब्रँड गुरु म्हणून 2013 सालचा पुरस्कार, महाराष्ट्राची ब्रँडेड कन्या म्हणून पुरस्कार, नारी शक्ती सन्मान, उद्योग रत्न किंवा आत्ता नुकतं मिळालेला उद्योगश्री हा पुरस्कार. पुरस्कारांची जी यादी आहे ती खूप मोठी आहे जान्हवी ताई. तेव्हा आपण तुमच्या प्रवासातले वेगवेगळे टप्पे आमच्या श्रोत्यांपुढे उलगडूया. कुठून सुरू झालं हे सगळं? आवड मला चित्रकलेची लहानपणापासूनच होती आणि चित्रकलेतच काहीतरी करायचं हे लहानपणीच निश्चित झालं होतं. करिअर काय एवढ्या त्यावेळेला त्या काळामध्ये समजही नव्हतं, त्या फील्डबद्दल फारशी माहितीही नव्हती किंवा तिथे पुढे जाऊन काय स्कोप आहे हेही माहीत नव्हतं. पण चित्रकलेतच काहीतरी करायचं इतकं नक्की होतं. म्हणजे लहानपणी मी आईला नेहमी असं म्हणायचे की मला पैसे नको आहेत, पण मला एक मोठा समुद्र पाहिजे, एक कॅनव्हास पाहिजे आणि बाकी काही नको. मला काही जणांच्या आयुष्यात भरपूर रंग भरायचे आणि तेव्हा घरात सगळेच हसायचे, कारण घरामध्ये कोणीच चित्रकलेमध्ये प्रावीण्य नाहीये. आवड आहे सगळ्यांना, पण सगळे गव्हर्नमेंटमध्ये कामाला आहेत, कोणी बिझनेस केलेला नाहीये किंवा कोणी बिझनेस विजनचंही नव्हतं त्या काळामध्ये. माझी खूप स्वप्न मोठी आहेत. एक मिडल क्लास फॅमिली मधली मुलगी असल्यामुळे सगळे खूप हसण्यावर न्यायचे. मग त्यानंतर थोडं मोठं झाल्यावर स्वप्न थोडंसं मोठं झालं की माझी स्वतःची एक ऑफिस असलं पाहिजे. कसलं ते माहित नव्हतं, पण स्वतःचं एक ऑफिस असलं पाहिजे, 10 जणांना मी नोकरी देऊ शकले पाहिजे, 2 मजली टुमदार घर असलं पाहिजे, गेस्ट रूम वेगळं असलं पाहिजे. अशी खूप मोठमोठी स्वप्न होती त्या वयामध्ये. अनप्रॅक्टिकल होती असं त्यावेळेला वाटायचं, पण मला खूप माझ्या स्वप्नांवर खात्री होती की मी जे ठरवलं ते मी अचीव्ह करणार आणि मग त्या पद्धतीने माझा प्रवास सुरू झाला. पहिलं अगदी सांगायचं तर चित्रकलेची पुस्तकं घेण्या इतपत घरात मध्ये तेवढा अवेअरनेस नव्हता. तर माझ्या मैत्रिणीकडे ड्रॉइंगची पुस्तकं असायची, तर ती जेव्हा झोपायला जायची तेव्हा तिच्याकडून ती पुस्तकं मागून आणायची आणि तिच्या त्या पुस्तकातून आपल्या ड्रॉइंगच्या वहीमध्ये चित्र काढायची. इथून माझी ड्रॉइंगची पहिली आवड सुरुवात झाली. घरात थोडं आजी आजोबांचा आजार पण होतं. आजीला कॅन्सर होता, आजोबांचा स्मृतिभ्रंश होता. त्यामुळे घरातलं वातावरण अतिशय तणावपूर्ण होतं. आई वडिलांना त्या परिस्थितीमध्ये फक्त आणि फक्त मेडिकल खर्चामुळे नोकरी आणि त्यांची जी चाललेली दगदग होती त्याच्यामध्ये खूप कमी वयामध्ये मॅच्युरिटी आली होती. कुठेतरी सफोकेशनही व्हायचं, खेळायला मिळायचं नाही, खूप काही बोलायचं असं कोणाशी बोलायला मिळायचं नाही. मग ते कुठेतरी इनडायरेक्टली डायरेक्टली चित्रातून उतरायला लागलं. मग थोडं अजून कळायला लागलं, शब्दातून उतरायला लागलं आणि त्याला कविता म्हणतात एवढंही अक्कल नव्हती, पण ती कुठेतरी ती उतरायला लागली. पण चित्रकला उपजत होती आणि मग तेच म्हटलं की त्या वयात जे अल्लडपणे खेळणं असतं किंवा त्या वयात मित्रमैत्रिणींबरोबर फ्रिकआउट होणं असतं ते कधी मला जमलंच नाही. कारण घरामध्ये कोणी नाही म्हटल्यावर आजी आजोबांकडे थांबायचंय, फक्त शाळा आहे की शाळा आणि त्याच्यानंतर घरा. मग ती कुठेतरी तुमची जी आतमध्ये घालमेल असते ती कुठे उतरवायची. मग ते चित्रातून माझ्या उतरायला लागली, मग हळूहळू शब्दातून उतरायला लागली आणि मग हळूहळू मला तशा पद्धतीने चित्रकला आणि निबंध आणि कविता लिहायची आवड निर्माण झाली. बरोबर. पण मग सगळं वातावरण थोडंफार विरुद्ध होतं, थोडंसं नकारात्मकतेकडे जाणारं होतं, तरी सुद्धा स्वतःचा व्यवसाय उभारणं
हे स्वप्न नाही ठरलं निव्वळ, ते सत्यात उतरवता आलं. तर त्याच्यासाठी पण घरच्यांनी पाठिंबा दिला का? नाही नाही इन द सेन्स मला त्यांनी ना प्रत्येक वेळेला संकटांवर कसं मात करायचं हे खूप छान शिकवलं. म्हणजे आज माझ्या आयुष्याची ती शिदोरी आहे ती माझ्या आई वडिलांनी मला दिली, की जे संस्कार दिले की कुठलंही संकट आलं तर फाईट करायचं. खूप लहान वयात मी त्यांना त्यांच्यावर येणाऱ्या रोजच्या वेगवेगळ्या संकटांवर मात ते कसे करतायत किंवा ते कसे लढतायत, चेहऱ्यावर एकही आठी न आणता किंवा आमच्यावर त्या परिस्थितीचा ताण न आणू देता ते जेवढा प्रयत्न करत होते, त्याच्यातून ती गोष्ट मला खूप चांगली शिकायला मिळाली. त्यामुळे आज माझ्यावर जे काही प्रॉब्लेम्स येतात तेव्हा निडरपणे कसं फाईट करायचं हे मला आई वडिलांनी शिकवलं. तर त्यामुळे ते कधी मला भीती नव्हती की मी एजन्सी सुरू केली तर मला काय प्रॉब्लेम्स येतील, ते कसे फेस करावे लागेल. नॉर्मली आपण उद्योग सुरू करताना या एकाच गोष्टीसाठी घाबरतो की प्रॉब्लेम्स आले तर, आणि स्पेशली आपण मराठी माणसं जास्त घाबरतो कारण आपण असंच म्हणतो की उद्योगात पडत नाही आपण उद्योगात, आपण उद्योगात येतो. आपण सुरुवातच पडतो या शब्दातून करतो. तर त्यामुळे मला असं वाटतं की जे येईल ते प्रवाहाविरुद्ध पोहायचं आणि ते तारायचं, जर आपल्याला किनाऱ्यापर्यंत पोहोचायचं. बरोबर. पण मग व्यवसायाची सुरुवात सुद्धा तुम्ही लग्न झाल्यानंतर केली. म्हणजे लग्न ही खरं तर करिअर करणाऱ्या मुलींच्या जीवनात त्यांना खूप मोठं अडसर वाटतं की लग्न करून मग मी करिअर कशी करणार. पण तसं नाही झालं तुमच्या बाबतीत. तर तो एक खूप गमतीशीर प्रसंग असा होता की वडिलांना असं वाटायचं की ते गव्हर्नमेंटमध्ये जॉबला होते आणि जी घरातली मी परिस्थिती सांगितली त्याच्यामुळे त्यांना असं होतं की 96 कुळी मराठा मुलगी आहे, टिपिकल 10 ते 7 मधली नोकरी करावी गव्हर्नमेंट, ते त्यांच्या काळामध्ये चुकीचे नव्हते. दुसरं ते नेहमी म्हणायचे की जर तुम्ही एखादं करिअर निवडताय तर तुम्ही एकदम टॉपला असलं पाहिजेत किंवा तुम्ही तिथे करिअर करूच नका, तुम्ही मिडलला किंवा लोअरला असलं नाही पाहिजे. असं वडिलांचं अगदी स्पष्ट आणि कणखर मत होतं. आणि अधिक स्वप्न वडिलांनी हो नक्कीच, मी म्हणून म्हटलं की ते संस्कार त्यांचे आहे. आणि ते नेहमी म्हणायचे की जर चित्रकला निवडायची आहे तर तू, त्यांचे एक मित्र होते म्हणजे आम्ही त्यांना ऍड गुरु म्हणतो, काका म्हणते त्यांना, विकास गायतोंडे. तर ते नेहमी म्हणायचे तू विकास गायतोंडे होणार आहेस का, की रस्त्यावरच्या रांगोळ्या काढतात ते होणार आहे. पण त्यावेळेला मला कुठेतरी वाईट वाटायचं की तो रांगोळी काढणारा आर्टिस्ट नाहीये का, त्याला किंमत नाहीये का. पण त्यांना ते सुचवायचं होतं की तू टॉपला एवढ्या, म्हणजे आमची जी परिस्थिती होती त्याच्यात तू एवढ्या टॉपला नाही ना जाऊ शकत, मग तू एवढ्या बॉटमला पण जाऊ नको, मग त्यापेक्षा तू 10-30 कुठली तरी ग्रॅज्युएशन कर आणि नोकरी कर असं. आणि मला ते नेहमी असं अंडर एस्टिमेट केल्यासारखं वाटायचं की जर मी करू शकते तर तुम्ही मला का नाही म्हणताय. मग त्यांनी मला 7वी पासून खूप बक्षिसं मिळायला लागली. शिक्षक खूप चांगले मिळाले मला प्राथमिकला राणेबाई म्हणून आहेत, त्यांनी मला खूप म्हणजे अगदी पेन्सिल कशी पकडायची इथपासून शिकवलं. मग 7वीला मला अजून चांगले चांदोरकर सर म्हणून मिळाले, ते आता काही कारणाने आपल्यात नाही आहेत, पण मला त्यांची खूप आठवण येते की त्यांनी मला अगदी मुलीसारखं, म्हणजे मला सकाळी 7 वाजता मी त्यांच्या घरी जायचे, त्यांच्याच चहाच्या कपमधून मी टोस्ट बिस्किट खायचे आणि त्यांच्याबरोबर ड्रॉइंग शिकायचे. 12ला त्यांच्याबरोबर शाळेत जायचे, 12 ते 6 शाळा केली की 6 वाजता परत त्यांच्या घरी जायचे, परत ड्रॉइंग करायचे. म्हणजे पूर्वीच्या काळात जे गुरूंच्या घरी राहून जसं एखादं एज्युकेशन घ्यायचो तसं नशिबाने मला चांदोरकर सरांबरोबर तो क्वालिटी टाइम त्यांच्याबरोबर स्पेंड करता आला आणि त्यांनी मला ऍक्च्युली शिकवलं. पण जसं मी म्हटलं की वडिलांचा खूप विरोध होता चित्रकलेच्या बाबतीत, तर त्यामुळे वडील मला कुठल्याही कॉम्पिटिशनला पार्टिसिपेट करायला द्यायचे नाही. मग सर काय करायचे की त्यांच्या मुलाच्या कॉम्पिटिशन जर त्यांच्यासाठी काहीतरी ड्रॉइंग हवं आहे किंवा त्यांच्यासाठी काहीतरी निबंध लिहून हवं आहे असं करून ते माझ्याकडून चित्र काढून घ्यायचे आणि कॉम्पिटिशनला पाठवायचे. असं करता करता 7वीला मला जवळजवळ 52 पहिल्या नंबरची बक्षिसं मिळाली आणि जी काय मिळाली ती सगळी चित्रकला आणि निबंधामध्ये पहिली मिळाली. म्हणजे प्रत्येक कॉम्पिटिशनला गेले की मी त्या रिझल्ट पर्यंत पण भीतीने थांबायची नाही. आणि मग मला सरांकडून शाळेत आल्यावर कळायचं की मला बक्षिसं मिळाली. त्याच्यात मला पु ल देशपांडेंकडून बक्षीस मिळालं, माधव गडकरींकडून मिळालं, अशा खूप मोठ्या व्यक्तींना भेटायला मिळालं. आणि 7वीला असताना मला बाळासाहेब ठाकरेंना माझा एक निबंध आवडला, तो मी आईवर लिहिला होता की जिच्या आधी पाळण्याची दोरी ती जगाती उद्धारी. आणि त्या कॉम्पिटिशनच्या रिझल्टलाही मी थांबले नव्हते, तर त्यांनी सांगितलं की मला या मुलीला भेटायचंय. आणि मग दुसऱ्या दिवशी त्यांनी माझ्या शाळेमध्ये गाडी पाठवली होती आणि माझे प्रिन्सिपल, माझ्या भाषेचे शिक्षिका, माझे जे ड्रॉइंगचे सर आणि मी असं आम्ही 4-5 जण मिळून मातोश्रीवर गेलो. मीनाताईंनी मला चांदीचा गणपती दिला होता, सरांनी मला, बाळासाहेब ठाकरेंनी मला जहाज दिलं होतं की कुठलंही संकट आलं तर ते चिडाचं जहाज तुला आयुष्यात माझी आठवण करून देईल. तर ती खूप छान आठवण मला इथे मुद्दामून सांगावीशी वाटली. तर त्यावेळेला मला एक कळलं की हाच माझा टॅलेंट आहे आणि हाच मला आयुष्यात पुढे घेऊन जाणार. आणि मग मी वडिलांना म्हटलं की मी हे करिअर निवडते. म्हणजे मी 7वीला फिक्स होते की आता जे काही करायचं ते मला चित्रकलेत करायचं.
आणि मग त्या पद्धतीने माझा प्रवास सुरू झाला. म्हणजे तेव्हा जी शाबासकीची थाप मिळाली तिने करिअरची दिशा ठरवण्यात मोठी मदत खूप केली. मदत. मला क्लिअर कळलं की नाही, मला हे बरोबर. माझं टॅलेंट आहे आणि मला इथेच काहीतरी म्हणजे सगळा गोंधळ दूर झाला. गोंधळ दूर झाला. अगदी बरोबर. पण मग त्यानंतर लग्न आधी झालं आणि मग व्यवसायाला सुरुवात झाली. हो, कारण वडिलांचा तो काही विरोध मावायला नव्हता. आणि माझा जेव्हा कॉलेजचा रिझल्ट लागला तेव्हा मी कॉलेजमधून, आमच्या 2 बॅचेस असायच्या, मॉर्निंग आणि आफ्टरनून. त्या दोन्ही बॅचमधून मी फर्स्ट आले होते. आणि जेव्हा मी तो वडिलांना रिझल्ट दाखवला, त्या वडिलांना त्या रिझल्टपेक्षाही, जे आता मला आठवलं तरी गमतीशीर वाटतं, पण त्यांना त्या रिझल्टपेक्षाही लग्नाची जास्त चिंता होती. तर त्यांनी मला विचारलं की तुझं कुठे अफेअर नाहीये ना? मी इतकी करिअरला फोकस होते की त्या वयातही मला कधी असं लग्न करावी आणि ती तशी स्वप्न पडलीच नव्हती. कारण मला फक्त एम होतं, मी वडिलांच्या विरोधात जाऊन जेव्हा करिअर निवडते तेव्हा मला टॉपेस्ट रिझल्टच त्यांना दाखवायचा आहे. आणि मग मी वडिलांना म्हटलं की नाहीये माझं अफेअर. तर ते म्हणाले मी मंडळात नाव टाकतो. म्हटलं आरामात 2 वर्ष लागणार. तर मी म्हटलं ठीक आहे, टाका म्हणून. पण माझं नशीब खूप चांगलं होतं की मला तिसऱ्या दिवशी मंगेशराव यांची मागणी आली. आणि फक्त कमर्शियल आर्टिस्ट आहे या एका क्वालिफिकेशनवर आम्ही भेटायचा निर्णय घेतला. 5-1 मिनिटाच्या मीटिंग मध्ये मी त्यांना एवढंच म्हटलं की मला करिअरच करायचे आणि मी क्लिअर आहे की मला माझी एजन्सी सुरू करायची. पहिला प्रवास सुरू झाला. मग लग्नानंतर पटकन मला वाटतं 20-1 दिवसांनी मी माझी एजन्सी सुरू करायचा निर्णय घेतला आणि मग तिथून माझा प्रवास सुरू. पण मग सुरू केली, मग 20 दिवसानंतर अगदी लगेचच एजन्सी सुरू केली. जाहिरात एजन्सी सुरू करताना काय काय गोष्टींची काळजी घ्यावी लागते, किंवा कोणाला सुरू करायची असेल तर आपण त्याला काय सांगू शकतो? मी स्पेशली सांगते की तुम्ही तुमच्या घरातून सुरू करू नका, तुम्ही कमर्शियल जागा घेऊन करा. त्याचा उद्देश असा आहे की तुमच्यात एक, स्पेशली बायकांमध्ये एक प्रोफेशनलिझम येतं की मला हे आटपून इथे जायचंय या एवढ्या वेळामध्ये आणि एवढ्या वेळात मला 100% काम करायचं. हा पहिला बेसिक आहे. दुसरं एक, तुमच्यावर जे ओव्हरहेड्स येतात, टेलिफोन बिल आहे, लाईट बिल आहे, तुमचं मशिनरीजचा खर्च आणि आहे, ते ऑटोमॅटिकली तुमच्यावर बर्डन यायला लागतं की हे एवढे माझे महिन्याचे खर्च आहेत आणि हे मला फेडायचे आहेत. म्हटलं मला ह्याच्या दुप्पट जाऊन बाहेरून मार्केटमधून काम आणायचंय आणि मला करायचंय. तर त्यामुळे मी नेहमी पहिला सांगते की तुम्ही घराच्या बाहेर जागा घ्या. आपण खूप कम्फर्ट लेवलला जातो की घरात आपण म्हणतो की नवरा ऑफिसला गेल्यावर आणि मुलं शाळेतून यायचे आहे, त्याच्या मधल्या वेळात मला बिझनेस करायचा आहे. तर तसा बिझनेस नाही करता येत. तर त्यामुळे पहिली आहे की जागा तुमची असली पाहिजे. त्याच्यानंतर लागणारी तुमची मशिनरीज, म्हणजे 1-2-3 कॉम्प्युटर बेसिक लेवलला ते, आणि तुमच्या हाताखाली एखाद दुसरा स्टाफ. म्हणजे मी सुरू केलं तेव्हा माझ्याकडे फक्त 2 कॉम्प्युटर होते, एक स्टाफ मेंबर होता आणि मी स्वतः. आणि ATM एवढ्या जागेतून माझा पहिला प्रवास सुरू झाला की क्लायंट 2 आले तर माझ्यापैकी एका, म्हणजे आम्ही दोघं असू तर एकाला आम्हाला बाहेर जाऊन बसावं लागायचं. तर तशा पद्धतीने मी एवढ्या बेसिक लेवलला माझा बिझनेस. बरोबर. पण मग हे सगळं सेटअप बसवता किती वर्ष गेली? म्हणजे एक जागा आणि मग त्याच्यामध्ये स्वतःचा सगळा हा पसारा आहे, हळूहळू मी म्हटलं तसं की मी जागा मॅटर्स नाही करत, तुम्ही किती छोटी जागा घेताय किंवा किती मोठी. कारण मला इथे आवर्जून सांगावं वाटतं, त्या ATMच्या जागेत मला पहिलं ZTVचं काम मिळालं. म्हणजे लोकांची संकल्पना असते की ऍड एजन्सीला फार मोठं आणि पॉश ऑफिस लागतं, तर असं नाहीये. तुमचा टॅलेंट असायला पाहिजे आणि तो तुम्हाला एक्सप्लेन करता आला पाहिजे. नुसता टॅलेंटही उपयोगाचा नाही, तो तुम्हाला एक्सप्लेनही करता आला पाहिजे. तर त्यामुळे ATMच्या जागेतून माझं पहिलं काम सुरू झालं ZTVचं. दुसरं मला वसई सहकारी बँकचं काम मिळालं. म्हणजे ते CEO सुद्धा एवढ्याशा जागेत येऊन माझ्यावर क्रिएटिव्हची कामं करायचे. तर इनफॅक्ट म्हणून मला वाटतं जागा मॅटर्स नाही करत तुमच्यासाठी, क्वालिटी तुमच्यामध्ये असली पाहिजे, नाविन्य असलं पाहिजे. ऍड एजन्सीतला हा पहिला सर्वात बेसिक रूल आहे की रोज तुम्हाला काहीतरी नवीन देता आलं पाहिजे आणि ते टोटली क्रिएटिव्ह असलं पाहिजे, अपग्रेड असलं पाहिजे. तुम्ही लेटेस्ट काय मार्केट म्हणताय, मार्केटचा ट्रेड काय आहे तो तुम्हाला माहित असला पाहिजे. ते बेसिक तुम्हाला सांगणार. छान, खूपच छान. मला जेव्हा बिझनेस सुरू करायचं हे माझं ड्रीम होतं, त्याच्यात अजून एक माझा एक कॉन्सेप्ट होता की मला कोणाच्या हाताखाली काम करायचं नव्हतं. हा इगो नव्हता, हा प्राऊड होता की मला माझे हात कोणाला तरी रोजगार देणारे असले पाहिजे. आणि ते खूप लहान वयात मला वाटत होतं की आपण कोणाकडे तरी काम करणं हे फार सहज आहे, त्यात काही थ्रिलिंग नाहीये. आपण कोणाला तरी रोजगार देणं हे फार महत्वाचं आहे. तर त्यामुळे तशा पद्धतीनेच मी सुरू केलं. आणि आजही मी आवर्जून अशाच मुलांना जास्त करून प्रिफर करते की ज्यांना समाजाने नाकारलंय, म्हणजे काही 10वी नापास आहेत किंवा ज्यांना परिस्थितीने शिकायला नाही मिळालंय, त्यांना शिकायचंय, तर तशा मुलांना घेऊन मी माझं फील्ड शिकवते आणि मग माझ्या फील्डमध्ये पुढे जान्हवी, ते तुमचं ब्रँड गुरु हे पुस्तक आता माझ्या हातात आहे आणि अतिशय सुंदर पुस्तकाचा एकूण जो प्रतिसाद आहे त्याबद्दल आम्ही ऐकलेलं आहे. याचं छपाई आणि हे सुद्धा अतिशय सुंदर आहे आणि आतमधला जो मजकूर आहे
तो बघूनच असं वाटतं की म्हणजे उद्योजक होऊ घातलेल्याच्या हातात जर हे पडलं तर त्याला निश्चितपणे त्याचा खूप फायदा नक्कीच, होईल. हे पुस्तक कसं घडलं? पुस्तक करताना एक आयुष्यात तुमच्या नेहमीच काही ना काही प्रसंग येत असतात. तसं माझ्याही आयुष्यात एक प्रसंग असा आला की काही माझ्यावर मेडिकल सर्जरीज झाल्या, ज्याच्यामध्ये मला 24 तासाची डॉक्टरांनी मुदत दिली होती की 24 तासानंतर तुम्ही वाचणार नाही. आणि त्यावेळेला तुमच्या समोर अशी परिस्थिती येते की ज्या करिअरसाठी तुम्ही आयुष्यभर सगळ्यांशी फाईट करून जे अचीव केलंय आणि ते अचीव करण्याची वेळ आली आणि तुम्हाला समोरून कोणतरी सांगतंय की आता तुम्ही जगणार नाही, तर ती खूप शब्दात मांडणं खूप कठीण आहे, ती घालमेल. आणि त्याच्यात असं झालं की आता जर मी संपले तर फक्त माझ्या घरातल्या 5 जणांना कळणार होतं की जान्हवीराव जन्माला आले आणि किड्या मुंग्यांसारखी मी गेले, कोणालाही काही फरक पडला नसता घरातल्यांशिवाय. मला काहीतरी समाजासाठी करायचं होतं, त्यासाठी मी सगळ्यांशी फाईट करून हे करिअर निवडलं होतं. मग मी काय देऊन जाऊ शकते जर मी 24 तासात जाणार आहे असं जर आपण हे केलं तर. पण जेव्हा मी देवापुढे उभे राहिले आणि हे मी जेव्हा देवापुढे मांडलं, मला जेव्हा हे रिअलाइज झालं की मी काहीच समाजासाठी केलं नाही, मी फक्त कोणाची तरी मुलगी, कोणाची तरी नात, कोणाची तरी आई, या सगळ्या जबाबदाऱ्या मी खूप सुंदररित्या मॅनेज केल्या होत्या. त्यांच्या काहीच कंप्लेंट नव्हत्या, पण मी माझ्यासाठी जगले नव्हते, मी समाजासाठी जगले नव्हते. आणि मग त्यावेळेला जेव्हा मला त्या ऑपरेशनमधून ते 24 तासाचं एक्सटेन्शनचं भीती जी गेली आणि माझं आयुष्य वाढलं, तर मी त्या बेड रेस्ट मध्ये पुस्तक लिहिलं आणि इतकं प्रामाणिकपणे लिहिलं की जर परत म्हणजे तेव्हा असं होतं की सगळेच खूप चिंतित होते की सर्जरी झाली आहे पण बरी होईन की नाही माहित नव्हतं. तर तेव्हा असं होतं की हे पुस्तक कुठल्याही उद्योजकाने कुठलंही पान उघडलं तर त्याला उद्योजकतेमध्ये अडकल्यावर त्याला त्याच्यातलं एक स्टेप पुढे जाता नक्कीच आलं पाहिजे. तर त्यात काय करा आणि काय करू नका हेही त्याच्यात लिहिलंय. इतक्या डिटेलमध्ये ते पुस्तक मांडलं गेलं. तर त्यामुळे ते अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात खूप आवडीने वाचलं जातं आणि अजूनही मला हाताने म्हणजे ईमेलच्या जमान्यात सुद्धा अगदी हाताने इमोशनल होऊन लोकांची पत्र येतात. ती खूप मला आवडतात. खूप छान. तिसरी आवृत्ती या पुस्तकाची आता निघालेली आहे ना? तिसरी संपली, आता चौथी येते आणि आता इंग्लिश आणि गुजरातीमध्ये पुस्तक आहे. म्हणजे हा एक वेगळा प्रवास. आणि जे तुम्ही उद्योजक होऊ घातले ज्यांना काही माहिती नाहीये आपलं ब्रँडिंग कसं करावं, तर हा ब्रँडिंग हा जो प्रकार तुम्ही विकसित केलात त्याच्याबद्दल आम्हाला सांगा. कसं होतं की जेव्हा आता पुस्तक वाचून माझ्याकडे अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक यायला लागले, अगदी गावातून खेड्यातून, तर मुद्दा पहिला इथे यायला लागला की त्यांना उद्योग काय करायचं हेही माहित नाहीये. की शेजारचं कोणतरी काहीतरी चांगलं विकतंय, एखाद्याची वडापावची गाडी खूप चांगली चालते म्हणून मला वडापावची गाडी टाकायची ताई, इथपासून सुरुवात होते. किंवा शेजारचीकडे फॉल बिल्डिंगला खूप येतात आणि ती घेत नाही म्हणून मला आता टेलरिंगचा बिझनेस करायचा आहे. तर या व्यक्तींना मला त्यांना गाईड करायचं होतं, त्यांना मला काहीतरी हे करायचं. कारण कसं असतं की समाजामध्ये क्रिमी क्राऊडला गाईड करणाऱ्या खूप खूप व्यक्ती आहेत आणि त्यांच्याकडे पैसा आहे मुबलक की त्यांना तुम्ही सांगाल त्या फी मध्ये त्यांना कामं करून घेणारी माणसं आहे. पण हा खरंच कानाकोपऱ्यात जो महाराष्ट्राच्या दडलेला अविकसित क्राऊड आहे, त्यांच्याकडे टॅलेंट आहे, त्यांच्याकडे क्वालिटी वर्क आहे, क्वालिटी मटेरियल आहे, पण त्यांना ब्रँडिंग हा वर्ड माहित नाही. किंबहुना आज एज्युकेटेड पीपल पण मला सांगतात की 10-15 वर्ष जाऊ दे बिझनेस, मग ब्रँडिंग करूया. मी मुळात म्हणते की ज्या दिवशी तुम्हाला वाटतं की मला नोकरीतून उद्योगात यायचंय किंवा मला आता उद्योग करायचे, ही संकल्पना जेव्हा तुमच्या डोक्यात येते, माझ्यासाठी तो उद्योजकाच्या पायरीमध्ये पहिली पायरी चढला. मग त्या दिवसापासून तुमच्याकडे ब्रँडिंग हा विषय तुमच्या डोक्यात असलाच पाहिजे. पण म्हणजे ब्रँडिंगनेच सुरुवात व्यवसायाची करायला पाहिजे. आता मी जी कन्सल्टन्सी घेते ही मला माझ्या वाचकाने सुचवलं होतं की मॅडम तुम्ही आता आम्हाला गाईड का नाही करत. मग तिथून कन्सल्टिंग हा कॉन्सेप्ट रुजला. मी आता त्यांना 2-2 तासाची म्हणजे कन्सल्टन्सी घातक असतं, म्हणजे का घातक आहे त्याची सायकोलॉजी समजून त्यांना सांगावी लागते. मग त्या व्यक्ती जो माझ्याकडे उद्योग करायला आला त्याची सायकोलॉजी, त्याच्या फॅमिलीचं काउन्सिलिंग करावं लागतं. म्हणजे एखाद्या सायकॅट्रिस्ट जसं त्यांची पूर्ण हिस्ट्री ऐकतो आणि कुठेतरी एक दडलेला पॉईंट काढतो आणि त्याच्यावर उपचार करतो आणि मग त्याला बरा करतो, तशाच पद्धतीने उद्योजकता त्याच्यातली जागी करताना मला त्याचे कुठले तरी अडकलेले काही त्याचे गैरसमज आहेत किंवा त्यांनी कोणाच्या तरी बिझनेसमध्ये बघितलेले लॉसेस असतात, त्याच्याने त्यांनी एक आराखडा बनवलेला असतो की हे मला जमणारच नाही, हे सगळं पुसून त्याचा कप रिकामी करावा लागतो. मग माझं ज्ञान त्याच्यात भरावं लागतं आणि त्याला शॉर्ट गोष्टींनी मला रिझल्ट प्रोड्यूस करावे लागतात आणि ते रिझल्ट मिळाल्यावर त्याचा जो विश्वास बसतो ना, मग तो माझ्याबरोबर लाईफ टाईम काम करतो. बरं, पण मग असं एखाद्या उद्योजकाचं आम्हाला उदाहरण सांगा. अशी अनेक उदाहरणं आहेत. त्याच्यातली माझी 2 खास उदाहरणं मी सांगेन की एक होती ती माझ्याकडे सावंतवाडीची खेळणी विकायला आली. एक 4-5 मीटिंग झाल्या. मी त्यांना म्हटलं की सावंतवाडीची खेळणी विकायला मला ब्रँडिंग करायला काहीच हरकत नाही,
पण आज शोकेश हा कॉन्सेप्ट गेल्यामुळे ती खेळणी मार्केटमध्ये विकली जाणार नाहीयेत. आणि दुसरी गोष्ट, मोबाईलच्या जमान्यामध्ये लहान मुलंही आता त्या झुकझुक गाडीने आणि खेळत नाही. मग मला 1,00,000-2,00,000 रुपये मिळतात म्हणून मी ब्रँडिंग करून देणं हे कॉन्सेप्ट मला पटत नाही, कारण मी आतापर्यंत पैशासाठी काम नाही केलं. कार्यक्रमात आत्ताच आपण ब्रँड गुरु जान्हवी राऊळ यांची उमा दीक्षित यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. याबरोबरच आजचा वनिता मंडळाचा कार्यक्रम समाप्त होत आहे.